लाडक्या बहिणींसाठी एक वाईट बातमी आत्ताच त्या ठिकाणी समोर आली आहे। ते म्हणजे अखेर सरकारला जे करायचं होतं ते लाडक्या बहिणींसोबत त्यांनी केलेलं आहे। 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे 1 रुपया सुद्धा येणार नाही असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सांगण्यात आलं आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींना काळजी लागली होती की पैसे येतील का नाही। आता स्पष्टपणे सरकारने जाहीरच करून टाकलंय की या 10 जिल्ह्यामध्ये खूप मोठे घोटाळे लाडक्या बहिणींनी केले आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा टोटल 3000 रुपयांचा लाभ जो सरकार तुम्हाला देणार होतं तर तो या 10 जिल्ह्यामध्ये देणार नसल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची अजिबात वाट बघू नये असं मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टच या ठिकाणी 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सांगून टाकलं आहे। या 10 जिल्ह्यामध्ये खूप मोठे घोटाळे आढळल्याने सरकारच्या माध्यमातून पुढील 6 महिने तरी 1 रुपया सुद्धा या 10 जिल्ह्यामध्ये लाभ या ठिकाणी मिळणार नाही असं सांगितलंय। आता हा लाभ त्या ठिकाणी कायमचा बंद केलेला नाही परंतु आता 6 महिन्यांसाठी थांबवलेला आहे, त्याला स्थगिती दिली आहे असं मुख्यमंत्री साहेबांकडून या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चौकशी सुद्धा सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। या 10 जिल्ह्यातील 2 जिल्ह्यामध्ये काल अंगणवाडी सेविका येऊन गेले आहेत। त्यांनी लाडक्या बहिणींना हे 5 प्रश्न देखील विचारून चौकशी सुद्धा केली आहे आणि तपासणी जवळजवळ इथून पुढे 6 महिने तरी असं चालणार असल्याची मोठी अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। लाडक्या बहिणींनो माफ करा, कारण त्याचं तसंच आहे, ते कारण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे या 10 जिल्ह्यात ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 6 महिने तरी किमान आता वाट बघावी लागणार आहे असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगितलं आहे। लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात वाईट बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। 6 महिन्यानंतर तुम्हाला तुमचे हप्ते मागचे सर्व काही त्या ठिकाणी मिळतील असं या ठिकाणी सांगण्यात आले। म्हणजेच 6 महिन्याच्या गॅपचे जे काय लाडक्या बहिणींचे हप्ते असतील तर ते मिळतील, परंतु सध्या तरी इथून पुढे त्या ठिकाणी 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही ऑगस्ट महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा 3000 रुपये मिळतील 3000 रुपये मिळतील म्हणून जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सरकारने पोटावर पाय दिल्याचं या ठिकाणी आता समजून येत आहे। जवळपास यामध्ये 10 जिल्ह्यातील सगळ्या मिळून टोटल 32 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आले आहेत। त्यांनी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये सरकार तुम्हाला आता देणार नाही। तुम्ही आता त्या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी वाट पाहू नये असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो टोटल 10 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी लाभ सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आला आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यापैकी फक्त आता 26 जिल्ह्यामध्येच ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3000 रुपये 2 दिवसांच्या आतमध्ये सोडण्यात येणार आहेत। उरलेले 10 जिल्हे यामधून वगळण्यात आले आहेत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की नेमकं 10 जिल्हे का वगळले, त्याचं कारण सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यांनी 6 महिने हप्ता तरी या ठिकाणी आता थांबवला असल्याचं सांगितलंय। 6 महिने म्हणजे किती बघा, आता हा जो जिल्हा आहे तर तो सप्टेंबर पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा ऑक्टोबर, तिसरा जिल्हा नोव्हेंबर, चौथा जिल्हा त्या ठिकाणी डिसेंबर, 5वा जिल्हा जानेवारी आणि त्या ठिकाणी 6वा जिल्हा आहे तो म्हणजे पुढचा फेब्रुवारी 2026चा। तर इथपर्यंत या 10 जिल्ह्यात ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांचा हप्ता 6 महिने त्या ठिकाणी बंद केलेला नाही, परंतु तुम्हाला 6 महिन्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल की सरकारने अचानक हा निर्णय त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी का घेतलाय, तर बघा या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असं आता स्पष्टपणे सांगितलंय। तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे, त्यांनी आता काय सांगितलेलं आहे बघा। या 10 जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यात आम्ही जेव्हा चौकशी केली, लाडक्या बहिणींची तपासणी केली, त्यावेळी आम्हाला 14,000 पुरुष लाडकी बहीण आम्ही आहोत, लाडक्या बहिणीचा त्यांनी अर्ज भरला होता, त्या ठिकाणी महिला आहोत असं समजून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज त्यांनी भरलेला होता आणि गेले जवळपास 1 वर्ष झालं या 14,000 पुरुषांनी
आता त्या ठिकाणी फसवलं आहे, लाभ घेतलेला आहे असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. आम्ही चूक झाली म्हणून माफ केलं होतं, परंतु दुसऱ्या तपासणीच्या दरम्यान म्हणजेच कालच आम्ही दुसरी तपासणी केली. या दुसऱ्या टप्प्यामध्ये जी तपासणी झाली या 10 जिल्ह्यांची चौकशी आम्ही केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की अजून 7,000 पुरुष लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेऊ लागले आहेत. म्हणजेच आधी त्या ठिकाणी मागच्या महिन्यातील 14,000 पुरुष सापडले होते आणि आता 2 दिवसांच्या पाठीमागे उरलेले 7,000 पुरुष आणखीन सापडले. त्यामुळे या 10 जिल्ह्यामध्येच हे सर्व पुरुष त्या ठिकाणी सापडले असल्याने त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हा हप्ता बंद करण्यात आलाय. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं जर त्या ठिकाणी गणित जर आपण मांडलं तर जवळपास 260 कोटी रुपयांना सरकारला गंडा बसल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. एवढी मोठी फसवणूक झाल्यामुळे या 10 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचे इथून पुढे अगदी आता सप्टेंबर महिन्यापासून फेब्रुवारीपर्यंत त्यांना 1 रुपया सुद्धा देऊ नका अशी ऑर्डर या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आला आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्ही लक्षपूर्वक आता या ठिकाणी बघायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या 10 जिल्ह्यामधील सरसकट सर्वच लाडक्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात आलाय. म्हणजे यामध्ये गोरगरीब महिला आहेत, गरजू महिला आहेत, ज्यांनी आतापर्यंत कोणत्याही चुकीच्या मार्गावर जाऊन हप्ता घेतलेला नव्हता, त्यांच्यावर सुद्धा अन्याय झाल्याचं समजते. त्यांचा हप्ता सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आला आहे. लक्षात ठेवा, तुमचा हप्ता कायमचा बंद केलेला नाही, परंतु पुढील 6 महिन्यापर्यंत या 10 जिल्ह्यामध्ये हा हप्ता बंद केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय. कोणकोणते 10 जिल्हे आहेत हे 10 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण सोशल मीडियावर सर्वजण लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार, आज येणार, उद्या येणार असे सांगत तर असतात, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टच केले की या 10 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांनी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जे सोडण्यात येणार आहेत 2 दिवसामध्ये, तर त्याची वाट तुम्ही अजिबात बघू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. लाडक्या बहिणींसाठी ही एक सर्वात मोठी दुःखद बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल. यामध्ये काही शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला सुद्धा आहेत, तसेच काही पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिला सुद्धा आहेत, रोज कामाला जाणाऱ्या महिला सुद्धा आहेत. अशा गोरगरीब महिलांचा सुद्धा लाभ या ठिकाणी आता या पुरुषांनी केलेल्या एका चुकीमुळे आता 10 जिल्ह्यातील सर्वच महिलांना हा त्रास त्या ठिकाणी पुढील 6 महिन्यांसाठी आता इथून पुढे सहन करावा लागणार आहे. कोणते ते 10 जिल्हे आहेत हे तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे, परंतु यामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी कायम तुमच्या पाठीमागे तुमच्या पाठीशी उभे असलेले तुमचे लाडके भाऊ या ठिकाणी आता त्यांनी एक आता उपाय सांगितलाय, एक मार्ग सांगितलाय. जर या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आता एक अर्ज करता येणार आहे. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसीलदार ऑफिसमध्ये एक अर्ज सुद्धा तुम्हाला पुढील महिन्याच्या आतमध्ये तातडीने आता तुम्ही केला तर तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता 99% आहे. त्यामुळे कोणता अर्ज तुम्हाला करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही सविस्तरपणे या ठिकाणी आता सांगणार आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा आता अपात्र केलेल्या या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे तुम्ही नक्की बघायचं आहे. जर तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये असेल तर त्यामधून आपल्याला बाहेर कसं पडायचं आहे यासाठी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी एक मार्ग सुद्धा सुचवलाय, जो या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खूप उपयोगाचा आहे. आता त्यांनी एक अर्ज सुद्धा भरायचा आहे. कोणता अर्ज भरायचा आहे तो सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी पुढे आता अर्ज तो देणार आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण 10 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगणार आहोत. ज्या 10 जिल्ह्यामधील 32 लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र केलंय त्यांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे 3,000 रुपये मिळणार नाहीत. तुम्ही अजिबात या ठिकाणी आता 3,000 रुपयांची वाट बघू नका असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यामध्ये असेल, जर तुम्ही अपात्र जर तुम्ही झाला असेल तर या अपात्र यादीमध्ये तुम्हाला आता पात्र होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे नक्की बघा. कारण एकदा जर तुम्ही अपात्र यादीमध्ये गेला तर पुढील 6 महिन्यांची तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला पात्र यादीमध्ये येण्यासाठी एक अर्ज सुद्धा तुम्हाला पुढे त्या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आपण या ठिकाणी सांगत आहोत. 10 जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सुचवले आहेत. 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल
तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी एक अर्ज तुम्हाला सांगणार आहे। तो जर अर्ज तुम्ही भरला, कसा अर्ज भरायचा ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो जर अर्ज भरला तर तुम्हाला पुढील 6 महिन्यांसाठी या जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला हप्ता या ठिकाणी मिळत राहणार आहे। परंतु आता तुम्ही जर या 10 जिल्ह्यामध्ये असेल तर अर्ज कोणता भरायचा आहे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे अगदी इथून पुढे 2 मिनिटे तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओमध्ये बनवून राहायचं आहे। बघा, यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे। यामध्ये सर्वात जास्त पुरुषांनी जवळजवळ या जिल्ह्यातील पहिला जिल्हा जो सांगणार आहे त्यामध्ये 3000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत गेले 1 वर्ष झालं लाभ घेतलेला आहे। आम्ही महिलाच आहोत असं समजून पुरुषांनी लाभ घेतला आहे। तो पहिला जिल्हा आहे यवतमाळ। या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी आता स्थगित करण्यात आला आहे। तुम्हाला हप्ता या ठिकाणी आहे असं सुरू राहण्यासाठी शिंदे साहेबांनी एक अर्ज सुद्धा तुम्हाला दिला आहे। तो अर्ज कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढे तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, कारण तुमचा सुद्धा जिल्हा या 10 जिल्ह्यामध्ये कोणता तरी असू शकतो। त्यामुळे सर्वांनी आता इथून पुढे लक्षपूर्वक बघायचं आहे। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आला तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। त्यानंतर आता दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात तर तुम्हाला आता हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। यामध्ये जवळपास आता 1500 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा गेले 1 वर्षापासून त्या ठिकाणी 13 हप्ते आतापर्यंत त्यांनी घेतला असल्याचं या ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या आता हप्त्याला स्थगिती या ठिकाणी येऊ शकते। जर तुम्हाला हप्ता पुढील 6 महिन्यांसाठी थांबवायचा नसेल तर कोणता अर्ज तुम्हाला भरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। टोटल या 10 जिल्ह्यातील 32 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर आता पात्र होण्यासाठी आता काय करावं लागणार आहे ते सुद्धा पुढे सांगणार आहे। त्यानंतरचा तिसरा जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा, कदाचित तुमचा सुद्धा जिल्हा पुढचा असू शकतो। त्यामुळे आता लक्षपूर्वक बघायचं आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 1200 पुरुषांनी लाडकी बहिणी आम्ही आहोत अशा प्रकारे त्यांनी लाभ घेतल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे या वाशिम जिल्ह्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना इथून पुढे लाभ येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। त्यामुळे आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला कोणता अर्ज पुढे सांगणार आहे, तो कशा पद्धतीने भरायचा आहे, तुम्हाला अर्ज सुद्धा व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे। आता तुम्हाला 3 जिल्हे सांगितलेत, अजून तुम्हाला 7 जिल्हे सांगायचे बाकी आहेत। तुमचा जिल्हा सुद्धा पुढे असणार आहे। त्यामुळे अगदी 2 मिनिटे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, 4 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय ज्यामध्ये जवळपास आता 2000 पुरुषांनी लाडकी बहिणी आम्ही आहोत, आम्ही महिलाच आहोत असं सरकारला फसवून आतापर्यंत सरकारचे 13 हप्ते या पुरुषांनी घेतला असल्याचं सरकारने आता उघडकीस केले। तो जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा। तुम्ही या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला आता कोणता अर्ज भरायचा आहे ते सुद्धा पुढे सांगतो। यासाठी सर्वांनी आता लक्षपूर्वक बघा। आता त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे, 5 नंबरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा आता 13वा आणि 14वा हप्ता या ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, कारण या जिल्ह्यामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकांकडून आता त्या ठिकाणी चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्ही सुद्धा कोणता अर्ज भरायचा आहे जेणेकरून तुम्ही अपात्र यादीमधून पात्र यादीमध्ये येशीला, तर असं या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आले। कोणता अर्ज भरायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। अजून पुढे तुम्हाला 5 ते 6 जिल्हे बाकी राहिले आहेत। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अपात्र यादीमध्ये टाकणार आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। जर तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3000 रुपये येतील 3000 रुपये येतील अशी वाट बघत असाल तर आता या 10 जिल्ह्यामध्ये अपात्र यादी लावण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून आता तुम्हाला ऑगस्ट व सप्टेंबरचे 2000 त्या ठिकाणी 3000 रुपये जमा करण्यात येणार नाही असं सांगितलंय। अजून तुम्हाला पुढचे त्या ठिकाणी 5 जिल्हे सांगणार आहे, सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, 6 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा। या अकोला जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी हप्ता या ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी 700 ते 800 पुरुषांनी लाभ घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय गडचिरोली 7वा जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ आता बंद करण्यात येणार आहे। त्या ठिकाणी आता 8वा जिल्हा नाशिक,
9वा चंद्रपूर आणि 10वा पालघर जिल्हा। आता या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक बहिणींना हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। जर तुम्हाला अपात्र यादीमध्ये गेला असाल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्ही तुमच्या जवळच्या तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी जायचं आहे आणि स्पष्टपणे तिथं लाडकी बहीण योजनेचं पोर्टल खोलण्यात आले आणि तिथं जाऊन तुम्ही सांगायचं आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी आम्ही सर्व त्या ठिकाणी पात्रता पूर्ण करून पण आम्हाला अपात्र केले गेले। तुम्हाला एक अर्ज त्या ठिकाणी देतील, तो अर्ज तुम्ही भरायचा आहे। नक्कीच तुम्ही अपात्र यादीमधून पात्र यादीमध्ये येणार आहात। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।